Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in sunshine. Resort, weddings, events, restaurants, adventure, wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. गेल्या काही दिवसात संपूर्ण सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणाऱ्या अभिजित दिपके यांच्या कॉकरोच जनता पार्टीवर आणखी एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. कॉकरोच जनता पार्टीची अधिकृत वेबसाईट बंद करण्यात आली आहे. या संदर्भात अभिजित दिपके यांनी ट्विट करत म्हटलंय, सरकारने आमची वेबसाईट बंद केली आहे. आमच्या वेबसाईटवर 10 लाख झुरळांनी सदस्य म्हणून नोंदणी केली होती, तर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी 6 लाख झुरळांनी एका याचिकेवर सह्या केल्या होत्या, असं म्हणत अभिजित दिपके यांनी पुढे लिहिलंय, सरकारला झुरळांची इतकी भीती का वाटते? पण या हुकुमशाही वृत्तीमुळे भारतातील तरुणांचे डोळे उघडत आहेत. आमचा एकच गुन्हा आहे की आम्ही स्वतःसाठी एका चांगल्या भविष्याची मागणी करत आहोत, पण तुम्ही इतक्या सहजपणे आमची सुटका करू शकत नाही. आम्ही सध्या आमच्या नवीन घराच्या निर्मितीवर काम करत आहोत. झुरळे कधीच मरत नाहीत, असंही दिपके यांनी त्यांच्या ट्विटर पोस्टमध्ये लिहिलंय. या संकेतस्थळावर येऊन कॉकरोच जनता पार्टीमध्ये सहभागी होण्यासाठी नोंदणी करता येत होती. मात्र गेल्या 2 ते 3 दिवसांमध्ये आधी कॉकरोच जनता पार्टीचं एक्स अकाउंट आणि नंतर इन्स्टा अकाउंट बंद करण्यात आलं. एक्स आणि इंस्टाग्राम अकाउंटवर कॉकरोच जनता पार्टीला तुफान प्रतिसाद मिळाला होता. अवघ्या काही दिवसांमध्ये या दोन्ही समाज माध्यमांवर कॉकरोच जनता पार्टीचे लाखो सदस्य झाले होते. मात्र कॉकरोच जनता पार्टीचे एक्स अकाउंट, इन्स्टा आणि आता वेबसाईट बंद झाल्याने त्यांना संबंधित यंत्रणांनी मोठा झटका दिलाय. यावर कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजित दिपके काही प्रतिक्रिया देणार किंवा पाऊल उचलणार का, हे पाहणं महत्त्वाचं असेल. मुंबई तक ब्युरो रिपोर्ट.